सर जे छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकप्रिय त्यांनी शिक्षण क्षेत्राचं नाव कमवलेलं आहे. सर आज तुमचं रिटायरमेंट झालं आहे, तुम्ही फार फुलफिल सर्व्हिस केली 35 वर्षाची. कसं वाटतं सर आज रिटायरमेंट झालं आहे? गेले 35 वर्ष महापालिकेत सेवा करत असताना खूप चांगले अनुभव आले, खूप काही चांगलं करण्याची संधी मिळाली. त्यामुळे जे काही काम माझ्याकडून झाले त्यामध्ये मी पूर्णपणे समाधानी आहे. बरं, असं कोणतं असं आजच्या शिक्षण याच्यामध्ये ग्रामीण शिक्षण आणि शहरी शिक्षण याच्यामध्ये तुम्हाला काय बदल हवा असं वाटतं किंवा काय करायची इच्छा आहे? तत्कालीन माननीय आयुक्त पांडेसाहेब, रस्तिकुमार पांडेसाहेब यांनी माझ्यावर सर्वप्रथम शिक्षणाधिकाऱ्याची जबाबदारी सोपवली होती आणि ती जबाबदारी पार पाडताना मला खूप चांगलं काम करण्याची संधी मिळाली होती. त्याचाच एक भाग म्हणून माननीय आयुक्त साहेबांनी मला दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शाळा कशा आहेत ते बघण्यासाठी पाठवलं होतं आणि तिथल्या शाळा बघून आल्यानंतर मी सविस्तर अहवाल मान्य आयुक्त महोदय सादर केला होता. आणि त्याच्यानंतरच आपल्या संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळा आज ज्या स्मार्ट दिसत आहेत त्याची सुरुवात तिथून झालेली आहे हे मला सांगण्यासाठी मला म्हणजे या ठिकाणी आनंद होतो. निश्चितच तुमच्या कार्यकाळामध्ये खूप बदल बघायला मिळाला आपल्याला. सर आता तुम्हाला डिजिटल क्षेत्राबद्दल काय सांगता येईल? शाळेचं डिजिटल क्षेत्र आता मनपाच्या शाळा ह्या स्मार्ट स्कूल झालेल्या आहेत. त्या निमित्ताने सर्व वर्ग हे डिजिटल झाले आहेत आणि डिजिटलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी खूप आहे. कारण पूर्वीचा काळ आणि आताचा काळ एवढे शैक्षणिक साधन या डिजिटलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर दाखवता येतील. त्यामुळे हा काळ विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी खूप चांगला आहे असं मला वाटतं. तुम्हाला काही बदल करावं असं वाटतं सर? नाही, आता बदल करण्याच्या दृष्टीने आता RT 2019नुसार जो अंमलबजावणी होत आहे त्यानुसार बदल होतच आहे सर. पूर्वीचं शिक्षण आता विद्यार्थी केंद्रित होतं, शिक्षक केंद्रित होतं, विद्यार्थी केंद्रित झाले. विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे या बाबतीत सखोल मार्गदर्शन त्या RT मध्ये केलेलं आहे. त्यामुळे जे सध्या शिक्षण प्रवाह चालू आहे ते खूप चांगला आहे. तुम्ही माझे शिक्षण अधिकारी पण होता, यानंतर तुम्ही शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पण रिटायरमेंट झालेला आहात 35 वर्ष. तुम्ही येणाऱ्या जे पदाधिकारी असतील त्यांना काय मेसेज द्याल? जे अर्धवट राहिलेले काही कामं असतील ते पूर्ण करण्यासाठी काय म्हणतात? नाही, पदाधिकाऱ्यांना मेसेज तुमचे अर्धवट राहिलेले कामं ते म्हणून नाही. आता माझ्या काळामध्ये जे आपल्या राज्यामध्ये मुंबई वगळता कुठेही CBSE शाळा सुरू नव्हते. त्या CBSE शाळा सुरू करण्यामध्ये मी जेव्हा शिक्षणाधिकारी होतो ना तेव्हाच त्या सुरू झालेल्या आहेत हे पण मला सांगायला मला वाटतं. त्याचबरोबर आपल्या शहरामध्ये DMart जे फाउंडेशन आहे या DMart फाउंडेशनने माझ्याच काळामध्ये शाळा दत्तक घेतल्या होत्या आणि आज त्या शाळेचा कायापालट झालेला हे बघायला मिळतं. हे मी माझं भाग्य सांगतो. शेवटी काय आव्हान करणार? आव्हान काही नाही, फक्त बदलत्या काळानुसार शिक्षकांनी बदल करून घेऊन त्याप्रमाणे जर काम केलं तर ते नक्कीच परिणामकारक होईल असं मला वाटतं. मी रामनाथ सकाराम. आता पहिल्यांदाच आपल्यासमोर सेवा थँक्यू. न्यूज मराठीसाठी 24/7 माधव. पाहुणे